ज्या नाशिक जिल्ह्यामध्ये आपण राहतो, ज्या गंगेच्या काठावरती आपण राहतो, नाशिक शहर हे गंगेच्या काठावरती आहे. गोदावरी मातेच्या काठावरती वसलेलं नगर म्हणजे नाशिक. या गोदावरी मातेचा उगम त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरीच्या कुशीमधून कसा झाला, तर त्याची पूर्व आख्यायिका अशी फक्त लक्षपूर्वक ऐका. पूर्वीच्या काळामध्ये 100 यज्ञ केले का तो देवांचा राजा इंद्र बनायचा. जसं आता निवडणुकीमध्ये निवडून आलो तर कोण नगरसेवक होतं, कोण आमदार होतं, कोण खासदार होतं, कोण मंत्री होतं, कोण मुख्यमंत्री पंतप्रधान होतं. तसं पूर्वीच्या काळामध्ये देवांचा राजा इंद्र होण्याकरता 100 यज्ञ करावे लागत होते. तर ती यज्ञ असे नाही सत्यनारायणासारखी अर्ध्या तासात यज्ञ, अर्ध्या तासात सत्यनारायण असे यज्ञ नाही. एक एक यज्ञ. आणि त्या यज्ञ कुंडामध्ये हत्तीच्या सोंडी एवढी धार तुपाची, डालडा नाही, गावठी तुपाची धार त्या यज्ञ कुंडामध्ये अखंड व्हावी लागते. असे एक एक यज्ञ करून 100 यज्ञ पूर्ण केले का तो राजा देवांचा राजा इंद्र होत होता. एका राजाने ते 100 यज्ञ पूर्ण केले, देवांचा राजा इंद्र बनला. आता निवडून आल्यानंतर जशी मिरवणूक चालते ना, तसं त्या इंद्राची मिरवणूक चालली होती. ऐरावत नावाचा हत्ती, त्या हत्तीवरती तो इंद्र आणि हत्ती हाकणारा माहूत, अशी ती मिरवणूक गल्लीतून चालली होती. गल्लीतून मिरवणूक चालल्यानंतर जशी आपण काल मिरवणूक काढली, मिरवणुकीची काही लोकांनी पूजन केलं, काही लोकांनी हार घातला, गंध अक्षता, तसं त्या मिरवणुकीमध्ये ज्याच्या घरासमोरून, ज्याच्या महालासमोरून, ज्याच्या नगरी समोरून ती मिरवणूक जात होती, प्रत्येक जण बाहेर येऊन सत्कार करत होतं इंद्राचा. आणि तेवढ्यामध्ये समोरून दुर्वास नावाचे ऋषी येतात. दुर्वास ऋषीला वाटलं कालच निवडून आला, आपणही सत्कार करावा. म्हणून त्या दुर्वास ऋषीने काय केलं, एक हार घेतला, एक नारळ घेतलं, हत्ती हाकणाऱ्या माहुताकडे दिलं, इंद्राच्या गळ्यामध्ये घाल. त्या माहुताने इंद्राच्या गळ्यामध्ये घालणार हार बघितला 10 रुपयाचा. इंद्राने तो हार काढला आणि फेकून दिला. अरे 5-5 हजार रुपयाचे हार माझ्या गळ्यामध्ये, आणि गोसाव्याने 5 रुपयाचा हार काढला आणि फेकून दिला. खाली जमिनीवरती पडला, हत्तीच्या पायाखाली तुडवला गेला. अपमान झाला दुर्वास ऋषीचा. दुर्वास ऋषीने विचार केला, कालच निवडून आला, परवापर्यंत झोपडपट्टीमध्ये जाऊन गोरगरिबाच्या पाया पडत होता, आज पाहायला तयार नाही. हे नुसतं इंद्राचंच नाही, जिकडं तिकडं मातीच्याच चुली आहे. निवडणुकीच्या अगोदर अगदी झोपडपट्ट्यात मळ्यामध्ये जाऊन उमेदवार पाया पडतात, पण नंतर सापडत नाही, भेट होत नाही, भेट देत नाही, मिटिंग देत नाही. अपमान झाला दुर्वास ऋषीचा. विचार केला, कालच इंद्र झाला, आज एवढा उन्मत्त. सत्ता वाढली, सत्ता आली, संपत्ती आली का माणसं उन्मत्त होतात. आपल्याकडे गावठी म्हण आली, गरिबी आली तर लाजू नाही, संपत्ती आली तर. दुर्वास ऋषीला राग आला, कालच इंद्र झाला आणि एका दिवसात एवढा फरक. जा, माझा तुला शाप आहे, सर्वची सर्व संपत्ती समुद्रामध्ये पडेल. सत्ताहीन होशील, संपत्तीहीन होशील, श्रीहीन होशील, असा शाप दुर्वास ऋषीने इंद्राला दिला. सगळी संपत्ती गेली समुद्रामध्ये. आता काय करायचं, इंद्रपद गेलं. गयावया करू लागला, ब्रह्मदेवाकडे गेला. ब्रह्मदेवाने सांगितलं माझ्या हातात काही नाही. भगवान विष्णूकडे गेला. भगवान विष्णूने सांगितलं, अरे इंद्रा, एक वेळेला देव मानू नको चालेल, धर्म मानू नको चालेल, पण साधूचा अपमान आयुष्यात कधी होता कामा नये. साधूचा अपमान, साधूचा अवमान आपल्या जीवनामध्ये कधीच. दान धर्म करू नका, देव मानू नका, धर्म मानू नका,
पण साधूचा अपमान कधी करू नका, आणि तोच गुन्हा तुझ्याकडून घडला. आता एक काम कर, तुला जर पुन्हा सत्तेवर यायचं असेल, संपत्ती पाहिजे असेल, तर ती संपत्ती समुद्रात पडली, तळ्यामध्ये नाही. ती काढावं लागेल. ती काढण्याकरता मंथन करावं लागेल, समुद्र मंथन. आणि जसं दुधातलं तूप काढायचं असेल तर पहिलं त्याला दही बनवावं लागतं. घुसळण केल्याशिवाय लोणी निघत नाही, त्या लोण्यातून तूप निघत असतं. मग समुद्राचं मंथन करावं लागेल. तुझी जी 14 रत्न पडलेली आहेत ना इंद्रा, मग ती वरती येतील. म्हटले मंथन करावं लागेल. पण का हो, मंथन करायचं म्हटल्यानंतर रवी लागतो ना. म्हटले हो, मंद्राचल नावाचा पर्वत आहे, त्याचा रवी बनवायचा. म्हटले त्याला दोर, वासुकी नावाचा सर्प आहे, त्याचा दोर बनवायचा. आणि हे समुद्र म्हणतो नुसती देवता करू शकत नाही, मदत घ्यावा लागेल तुम्हाला राक्षसांची. राक्षसांची युती करावी लागेल, तेव्हा सरकार चालेल. घ्यावाच लागतं, युतीशिवाय काहीच होऊ शकत नाही. किती भ्रष्टाचारी असले घ्यावा लागत त्या पक्षामध्ये, तसा पक्ष चालत नाही. किती केसेस असू द्या, भ्रष्टाचाराच्या असू द्या, कशाच्या असू द्या, परंतु सत्तेमध्ये येण्याकरता यांची मदत घ्यावीच लागते. म्हटले मग काय करू? भगवान विष्णू म्हटले इंद्रा खाली जा, राक्षसांची मीटिंग घे, त्यांना सांग आम्हाला मदत करा. इंद्र खाली आला, राक्षसांची मीटिंग घेतली. राक्षसांना सांगू लागला माझी 14 रत्न पडलेले आहेत समुद्रामध्ये, ती काढायची आहेत, मला मदत करा. राक्षस म्हटले आम्ही तुम्हाला मदत करू, आमचा फायदा काय? राक्षस काय म्हटले? आम्ही तुम्हाला मदत करू, आमचा फायदा काय? असं कोण म्हणतं? असं राक्षस म्हणतात. मदत करायच्या अगोदर फायदा काय असं कोण म्हणतं? खबर गप झाली. असं राक्षस म्हणतात आम्ही मदत करू, आमचा फायदा काय? मदत करायच्या वेळेला फायदा बघू नाही. देव म्हटले, इंद्र म्हटलं काही भाग तुम्हाला देऊ, जे 14 रत्न निघतील ना त्यातला काही हिस्सा तुम्हाला देऊ. अग्रीमेंट झालं, करार झाला आणि समुद्र मंथन सुरू झालं. एका बाजूला देव, एका बाजूला राक्षस. आता देव चॅप्टर माणसं आहे, हुशार. देव गेले तोंडाकडे, राक्षस म्हटले आम्हाला शक्तीकडे पाठवलं, आम्ही काय हलके आहेत का? आता देवांचं कपट त्यांच्या लक्षात आलंच नाही. जसं आता मोदी यांना उमजून देत नाही ना, तसे देवता होते. उलट वागायचं, उलट्याचं सुलट केलं का पुन्हा उलट होत. राक्षस म्हटले आम्हाला शक्ती कुठून का? आम्हाला वागणूक तुम्ही अशी देता, जमणार नाही, आम्ही तोंडाकून जाणार. देवांना तीच पाहिजे होती, कारण तो वासुकी नावाचा सर्प आहे, तो ज्या वेळेला श्वास घेतो, श्वास सोडतो, विषाची फवारी तोंडावर पडलेली, काळे कुट्ट विचित्र. हे राक्षस त्याच्यामुळे झाले. राक्षस गेले तोंडाकडे, देवता शक्तीकडे, आणि समुद्र मंथन सुरू झालं. आणि मग समुद्र मंथन सुरू झाल्यानंतर 14 रत्न निघायला सुरुवात झाली. माहिती का 14 रत्न? सगळ्यांना माहित आहे 14 रत्न. नाही? तुम्ही लग्नाला जाता का? मंगलाष्टक ऐकता ना? ती 14 रत्न कोणती कोणती होती ऐका. लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा धन्वंतरी चंद्रमा. कोणती रत्न होती? समुद्र मंथन चालू झालं, त्याच्यामधून पहिलंच रत्न निघालं लक्ष्मी, श्री रूपामध्ये प्रकट झाली. आता हे रत्न कोणी घ्यायचं? आला का वादाचा पार? राक्षस म्हटले आम्हाला पाहिजे, देव म्हटले आम्हाला पाहिजे. तिनं विचार केला आता काय करायचं? लक्ष्मी तर सगळ्यांनाच पाहिजे.
या जगतामध्ये असा कोण आहे का त्याला लक्ष्मी नको? ऐकणाऱ्यांना लक्ष्मी पाहिजे, गाणाऱ्यांना लक्ष्मी पाहिजे, सांगणारा तसंच राहील का? त्याला लागतेच ना. कसं काय झालं तसं? देव म्हटले आम्हाला पाहिजे, राक्षस म्हटले आम्हाला पाहिजे लक्ष्मी. लक्ष्मीने सांगितलं थांबा, माझ्या हातात वरमाला घे, जो आवडेल त्याच्या गळ्यामध्ये मी घालेन. मग 3 लाईनी बनवल्या, राक्षसांची, ऋषींची आणि देवतांची. पहिली देवतांची लाईन बघितली. 1 नंबरला ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाकडे लक्ष्मीने पाहिलं. हा ब्रह्मदेव आहे खरा, 4 तोंड आहे, पण रेकॉर्ड खराब आहे. एकनाथ महाराज वर्णन करतात, माझ्या तोंडाचं नाही, वेदार्थाचा गोवा, कन्या अभिलाष. अरे जी मुलगी पोटी जन्माला आली तिचा अभिलाष राहणारा ब्रह्मदेव काय तिच्याशी लग्न करायचं? त्याला केलं बाजूला. 2 नंबरला इंद्र. याचा त्याची फाईल काढली. इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. एक एक देवाचं वर्णन करत गेली. तिनं विचार केला, हे देवांची लाईन नकोच, ऋषींची लाईन इकडे गेली. आणि 1 नंबरला जमदाग्नी ऋषी. सांगेल मी नाना करता ती कथा. जमदाग्नी ऋषी कसे होते? मुलाला सांगितलं उडव तुझ्या आईचं मुख. हिला विचार केला, समजा जर का मेथीच्या भाजीत मीठ कमी पडलं, आपली हायवे होणार. नको हे साधू पण नको, हे तामसी साधू हे पण नको. राक्षसांच्या लाईनीकडे तर पाहिलंच नाही ते. आता काय करायचं? त्या लक्ष्मीचं लक्ष गेलं. या 3 लाईनी सोडून एक देव तिकडं उभा आहेत, आपल्याकडं पाठ केलेले आहेत, तिकडं तोंड केलेले कोण आहे? आणि ते भगवान विष्णू होते. या कथेतून एकच सारांश आपण घरी घेऊन जा. जो लक्ष्मीकडे पाठ करतो त्याच्याकडे लक्ष्मी येते. म्हणून लक्ष्मी पती कधी बनू नका, लक्ष्मी पुत्र बनण्याचा प्रयत्न करा. कारण त्या लक्ष्मीने लांबून बघितलं का ज्याला आपली गरज नाही असा कोण आहे. पळत पळत गेली, भगवान विष्णूच्या समोर जाऊन उभी राहिली का भगवान विष्णू तोंड फिरवायचे. एकदा त्या लक्ष्मीने भगवान विष्णूला पाहिलं, ते रूप बघितलं, तिनं विचार केला, या त्रैलोक्यामध्ये एवढं गिऱ्हाईक जर सुटलं, पुन्हा आपल्या जोगावर. भगवान विष्णूचं मुख पाहिलं. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. परमात्म्याकडे पाहिल्यानंतर लक्ष्मीने विचार केला, आता एवढंच स्थळ आहे आपल्याला. लक्ष्मी पळत गेली आणि हार घेतला, भगवान विष्णूच्या गळ्यामध्ये घालणार. त्यावेळेला भगवान विष्णूने सांगितलं, थांब, तुला मी पसंत आहे पण मला तू पसंत नाही. म्हटले देवा, मी का पसंत नाही? विको कमी कर भाऊ. भगवान विष्णू म्हटले, अरे लक्ष्मी, तुला मी पसंत आहे पण मला तू पसंत नाही ना. म्हटले माझ्याजवळ काय दोष आहेत? मग भगवान विष्णू लक्ष्मीचा दोष सांगतात. भगवान विष्णू म्हटले, लक्ष्मी, तुझ्याकडे एक दोष आहे, अभिमान नावाचा. तू ज्याच्याजवळ जाशील ना त्याला अहंकार येतो आणि तो मला अजिबात चालत नाही. तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार.
अरे तिळा एवढा अभिमान मला दिसला तो मेरू समान म्हणजे पर्वता एवढा वाटतो. आणि तो अभिमान तर तुझ्या शरीरामध्ये गच्च भरलेला आहे. लक्ष्मी मातेने विचार केला, देवा तुमच्याशिवाय पर्याय नाही. भगवान विष्णू म्हटले तेवढा दोष जर सोडला तर तुला स्वीकारेल. आणि मग त्या लक्ष्मीनं काय केलं, मग सर्वस्वे करुणी सेवा, अभिमान सांडोली पांडवा, ती पाय धुवायच्या दैवा पात्र झाली. माऊली वर्णन करतात त्या लक्ष्मीने अभिमान सोडला आणि भगवान विष्णूची दासी बनली. पाय लक्ष्मीचे हाती हाती पाय लक्ष्मीचे हाती हाती पाय लक्ष्मीचे हाती टाकला. भगवान विष्णूची दासी बनली. एक रत्न गेलं. लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक, सुरा, एक एक रत्न निघायला लागलं. ऐरावत निघाला, इंद्राला दिला. कामधेनू निघाली, कपिलाला दिली. पारिजातक निघाला, स्वर्गामध्ये ठेवला. एक एक रत्न वाटून दिले. अमृत निघालं, देवतांनी घेतलं. आणि मदिरा निघाली. मदिरा माहिती आहे का तुम्हाला? दारू समुद्र मंथनामधूनच निघाली. ती कुणी घेतली? आवाज नाही आला. कुणी घेतली? बिचाऱ्यांनी अजून सोडली नाही. किती प्रामाणिक आहे. अमृत देवतांनी घेतलं. मदिरा म्हणजे दारू राक्षसांनी घेतली. दारू पिणं, मांस खाणं हे माणसाचं खाद्य नाही. आता ओघाने आलं म्हणून सांगतो, मांस कुणी खायचं त्याचा शास्त्रामध्ये अधिकारी सांगितला. ज्याला 2 सुळं आहेत, दात, त्याला मांस खाण्याचा अधिकार. जो प्राणी आपल्या जिभेनं पाणी पितो त्याला मांस खाण्याचा अधिकार. वाघ कशाने पाणी पितो? जिभेनं पाणी पितो. सिंह जिभेनं पाणी पितो. कुत्रा, मांजर जिभेनं पाणी पितो. कोल्हा जिभेनं पाणी पितो. गाढव पाहिलं का? नाही, इकडे गाढव नाहीच का? आता माणसालाच गाढव म्हणायची पाहिजे. गाढव कशाने पाणी पितो? जिभेनं पाणी पित नाही, तो ओटाने पाणी पितो. तुम्ही गाढवा पुढे मांस ठेवून बघा, खाणार नाही. बैल ओटाने पाणी पितो, बैला पुढे तुम्ही मांस ठेवून बघा, खाणार नाही. गाढवाला धर्म कळाला, बैलाला धर्म कळाला, पण माणसाला धर्म कळाला. दारू पिण्याचा अधिकारी सुद्धा माणूस नाही, राक्षसांच्या वाट्याला गेलेले. आता तिचे काय तोटे, आता काही काही तर फायदे सांगतात दारूचे. काय फायदा आहे दारूचा? म्हटले माणसं म्हातारीच होती नाही. का बरं? अतीतपर्यंत जगतच नाही. दारुडा कधी म्हातारा होत नाही, म्हणजे मरत. म्हातारा होण्याचा प्रश्नच नाही ना. दारुड्याला कधी कुत्र चावत नाही, कुत्र घाबरतय त्याला, कारण हे रस्ते व्यवस्थित चालत नाही. हे दारूचे फायदे नाही, हे तोटेच आहेत. काही काहींचे घर उद्ध्वस्त झालेले आहेत. म्हणून दारू पिऊ नये, मांस भक्षण करू नये. दारू निघाली, राक्षसांनी घेतली. एक एक रत्न निघालं. पण जसं कंपनीमध्ये प्लॅन्ट राहतात, 1 नंबरचा प्लॅन्ट जर थांबला बाकीचे सर्व स्टॉप होतात. तसं एक रत्न निघालं, ते घ्यायलाच कुणी तयार नाही. ते न घेतल्यामुळे प्लॅन्ट थांबला ना. काय करायचं? हे रत्न कोणाला द्यायचं? अरे पण रत्न कोणतं निघालं? हलहल नावाचं विष. या जगतामध्ये जेवढा विष आहे त्याचा अंतर्भाव ज्याच्यामध्ये आहे ते हलहल विष. इकडून घ्यायचं. देव म्हटले आम्हाला नको, राक्षस म्हटले 1 नंबरला हे पुढे जाणार आहे, आज का बरं नको म्हणतात? एका राक्षसाने विचारलं, का हो हे काय आहे? म्हटले विष आहे. तुम्हाला का बरं नको? म्हटले नको. म्हटले काय होतं घेतलं तर?
ते म्हटले घेतलं तर काही होत नाही, फक्त डोळे पांढरे होतात, शरीर काळं पडतं आणि श्वास थांबतो, बाकी काही होत नाही, चांगलं आहे. मग राक्षस म्हटले आमच्या का सोसायटीत थकले काय, आम्ही का बरं घेऊ, आम्हालाही नको. देव म्हटले आम्हाला नको, राक्षस म्हटले आम्हाला नको, मग आता कोणी घ्यायचं. मग सर्वांनी मिळून एक विचार केला, या त्रैलोक्यामध्ये विष पचवण्याची ताकद फक्त एका देवाला आहे, ते आमचे भोले बाबा. काय देवाचं चरित्र आहे. कोणतेही भक्त येऊ द्या, कोणतेही देव येऊ द्या, कोणतेही राक्षस येऊ द्या, ते भोले बाबा सर्वांना समाविष्ट करतात. कैलाश के निवासी नम बार बार नम बार बार आया शरण प्रभु तार कैलाश के निवासी नम बार बार नम बार शंकराच्या नावातच अर्थ आहे, जी कल्याण करणारी देवता आहे, तो पाहत नाही कोण आहे. एका बाजूला देव, एका बाजूला राक्षस, हातामध्ये विषाचा कमंडलू घेऊन कैलासाला निघाले. असं करून आपण हे विष भगवान शंकरालाच देऊ, कारण हे विष पचवण्याची ताकद या त्रैलोक्यामध्ये भगवान विष्णूमध्ये सुद्धा नाही. आपण भगवान शंकराला विष देऊ. आणि तिथं हे देव दानव तिथं गेले आणि मग लोकांचं ठरलेलं आहे, दुसऱ्याची दाढी जळाली तर चालेल, पण आपली बिडी पेटली पाहिजे. आणि मग एवढं महादेवाचं वर्णन केलं. देवा तुम्ही कसे, शिव पंचाक्षर स्तोत्रम नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. पंचाक्षर स्तोत्र गायलं त्या देवतांनी राक्षसांनी. ऐका, आता मी तुम्हाला वाचून दाखवतो. मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय. शिवाय गौरी वदनाब्जवृंदम सूर्याय दक्षाय धुरनाशकाय श्रीनीलकंठाय वृषध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय. वशिष्ठ कुंभोद भवगौतमार्यो मुनींद्र देवाय चितशेखराय चंद्रार्क वैश्वानरलोचनाय तस्मै वकाराय नमः शिवाय. यज्ञ स्वरूपाय जटाधराय
विनाकास्ताय सनातनाय दिव्याय दिवाय दिगंबराय तस्मयकाराय नमः शिवाय. म्हणजे ओम नमो शिवाय हे जे अक्षर आहेत या पंच अक्षराचा श्लोक तयार केलेला आहे. असं भगवान शंकराचा महिमा आनंदामध्ये गाता गाता भगवान शंकर समाधीतून बाहेर आले, ध्यानातून बाहेर आले. बघतो तर काय, अरे शिवरात्रीचा अजून 7 महिने पुढे आहे. एवढा जल्लोष, एवढा जयघोष. सत्ताधारी पार्टी विरोधी पार्टी आज इथं हजर. भगवान शंकराने विचारलं काय काम घेऊन आले? म्हटले देवा जगत कल्याणाचं काम आहे. म्हटले काय काम आहे देवा? समुद्र मंथनामधून हलहल नावाचं विष निघालं, ते घेतल्याशिवाय पुढचं निघत नाही. देवा तेवढं घ्या तुम्ही, कारण तुमचा जन्मच त्याच्या करताय. भगवान शंकर म्हटले माझा जन्म काही विष पिण्याकरता? माणसं एखाद्याला एवढं झाडावर चढून देतात. भगवान शंकराने आत्मचिंतन केलं, जर आपण घेतलं नाही तर कोण घे? डोळे झाकले, हातामध्ये कमंडलू घेतला, गटागटा भगवान शंकराने ते विष पिलं. ऐका बरं, भगवान शंकराने डोळे झाकून ते विष गटागटा पिलं. पिऊन झालं, डोळे उघडले, देवही नाही राक्षसही नाही. त्यांचं काम झालं ना. भगवान शंकर सांगतात खरंच ही दुनिया कशी आहे, स्वार्थी आहे. अरे दुनिया तर सोडाच, आपला परिवार सुद्धा माऊली वर्णन करतात. जोवरी चळण गा, जोवरी चळण गा, तोवरी म्हणते माझा मानिती लहान थोर, देह सुखाची आकाजा. पैसा येतो ना तोपर्यंत किंमत आहे घरात. समाजाचं सोडा, दुनियाचं सोडा, घरातलं पहा. पैसा आणतो म्हणून किंमत. बहीण कुणाची, भाव कुणाचा, तोल कुणाचे, सगळे सोयरे. बहीण कुणाची, भाव कुणाचा, तोल कुणाचे, सगळे सोयरे. नामाने सर्वराजी, निर्धारी गुरु ठाणा. एकदा यांच्याकरता टाळी वाजवा. आपलं परम भाग्य आहे की आपल्या कथेला हे गुणीजन आहेत, एवढा आनंद आहे. आणि संगीत शास्त्राचे जनक आपले भोले बाबा आहेत आणि त्यांचे या कथेला आपल्याला साथ करण्याकरता गुणीजन आपल्याला लागले. धन्यवाद. एकनाथ महाराज म्हणतात बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाची, सगळे सोयरे. हे प्राण्याचा मायेचा बाजार आहे. हे प्राण्याला उपदेश करतात. भगवान शंकराने डोळे उघडले, देवही नाही तर दानवही नाही. निघून गेले पुढलं रत्न काढण्याकरता. पण परिणाम, विष पिण्याचा परिणाम. आपण जर शेतीमध्ये फवारून आलो ना घरी दुपारच्या वेळेला, अंगाचा
दहा होतो, डोकं भनभन करतं. भगवान शंकराने या त्रैलोक्यातलं सर्वात कडक विष पिलं होतं. कंठ जळजळ करायला लागला, डोकं भनभन करायला लागलं, शरीर तापलं, शरीर काळाकुट्ट झालं. म्हणून भगवान शंकर कसे फोटोमध्ये बघा, कसे अंगाचा दाह होऊ लागला. भगवान शंकर म्हटले, अरे शिवगानांनो तकलीफ होते, त्रास होतोय, काहीतरी बघा. म्हटले काय होतं देवा? कंठ जळजळ करतोय. एक शिवभक्त म्हटला, देवा एक काम करा ना, जळजळ करतोय का, उष्ण झाला का कंठ? एक काम करा, सर्प हा थंड असतो, सर्प धारण करा. भगवान शंकराने सर्प गुंडाळला कंठाला, दाह शांत झाला नाही. एक म्हटला, देवा शरीर तापलं का, एक काम करा, कपडे काढून टाका, दिगंबर व्हा. ते करून पाहिलं. एक म्हटला, देवा भस्म लावा. ते करून पाहिलं. एक जण म्हटला, देवा डोकं दुखतं का, चंद्र शीतल असतो, तुम्ही चंद्र धारण करा. चंद्रही धारण करून बघितला, पण डोकं काही शांत झालं. सगळे उपाय करून पाहिले. रोगी आणि येड सारखंच काही सांगा करीत बसत. काय करावं काय करावं. तेवढ्यामध्ये नारद चालले होते रस्त्याने. नारदाने बघितलं, हा काय अवतार बनवला देवा? सर्प काय गुंडाळला, कपडे काय काढून टाकले, भस्म काय लावलं, चंद्र काय धारण. म्हटले, नारदा आर्या देवांनी राक्षसांनी मला फसवलं, विष पाजलं. गोड गोड बोलून वारीला नेतात आणि काम सांगतात. इकडं असताना गोड बोलतात, तिकडं गेलं का नाना एक बाटली पाण्याची द्या, नाना तेवढी ओळख कुठली. गोड बोलून माझा कार्यक्रम केलाय. नारदा काहीतरी उपाय सांग. नारदाने सांगितलं, देवा आता त्याचं नाव नारद. एकही युक्ती रद्द नाही, ते नारद. साड्यात चुगल्या लावणारे नारद, पिना लावणारे नारद. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नारदानी जेवढ्या पिना लावल्या तेवढ्यांचं कल्याण झालं. आपल्याकडं ऑफिसमध्ये कागद जर एका जागेवर गोळा करायचे असले ना, स्टॅपलरने पिन मारतात. पिन मारल्यानंतर अस्ताव्यस्त झालेले कागद एका ठिकाणी जमा होतात. आणि माणसाने जर पिन मारली, माणसाने जर पिन मारली, जमा झालेले. नारदाने सांगितलं, देवा माझ्याकडे एक उपाय आहे, रामबाण. पण देवा माझं नाव येता का म्हणे. आज तुमचे 10 मिनिटं जास्त घेणार आहे, बरं चालेल ना? एवढी कथा पूर्ण करू, फक्त 10 मिनिटं बरं योगेश महाराज. नारद म्हटलं, देवा एक रामबाण उपाय, पण माझं नाव पेपरला येता का म्हणे. म्हटले सांग. म्हटले, देवा तुमचं डोकं शांत करण्याकरता वैकुंठामध्ये एक तीर्थ आहे गंगा नावाचं, तेवढं धारण करा, तुमचं डोकं राहिलं म्हणून समजा. आता ते देव होते, नुसतं स्मरण केलं, गंगेचं स्त्री रूपामध्ये प्रकट झाली. बोला देवा काय आज्ञा आहे? भगवान शंकर म्हटले, गंगे माझ्या डोक्यावर बसते का? म्हटले, देवा लगेच, फक्त तिला विसरलं का तुम्ही? तिची काळजी करू नको, तू बसते का? जशी गंगा माता उठली भगवान शंकराच्या डोक्यावर. आता हे भगवान शंकर महिनाभर उपाय करत फिरत होते. त्या रोगाचा उपाय, काहीतरी उपचार. आता उपचार संपला, डोकं शांत झालं, शरीर थंड झालं. आता घराकडे कैलासाला निघाले भगवान शंकर. आता पूर्वीच्या काळामध्ये जर आपला घरातला मुख्य माणूस पुरुष जर बाहेर गावी गेला, पूर्वीच्या काळात बघ, तर घरी आल्यानंतर घरातल्या महिला काय करायच्या? काय करायच्या? आताच्या पण करतात बरं का. जर सांगून गेला नाही, 2 दिवसांनी जर घरात आला, आता पण आरती होती, पण ती कोणत्या प्रकारची आरती होती आता मी कथेतून सांगत नाही, कारण काही काही आरती आम्ही घोळाने पाहिल्या म्हणून सांगतो. आणि मग भगवान शंकर कैलासाला गेले. पार्वती मातेने विचार केला, 1 महिन्यानंतर महादेव कैलासाला येत आहेत. आरतीचं ताट तयार केलं आणि भगवान शंकराला ओवाळण्याकरता महाद्वारामध्ये आले. भगवान शंकर आले, पार्वती मातेनं औक्षण केलं, गंध लावला, आरतीचं ताट घेऊन ओवाळायला लागली.
गंगेनं विचार केला, या त्रैलोक्यामध्ये अति सुंदर, सर्वात सुंदर त्रैलोक्यामध्ये जर स्त्री कोण असेल तर ती पार्वती आहे. कशी दिसते म्हणून तिनं काय केलं, भगवान महादेवाच्या जटा थोड्या बाजूला केल्या, खाली डोकवलं. तिला डोकवायचा टाइम आणि पार्वतीनं जटे कपायचा टाइम एकच. कधी कधी असा टाइम येतो बरं. पंचवटीतून इकडं आपल्या घराकडे यायचं टाइम, रस्त्यामध्ये एखाद्या बाईने हात करावा आणि इथं स्टॉपवरती उतरून द्यावा, तिचा उतरायचा टाइम आणि आपल्याला पाहायचा टाइम एकच होतो. कधी कधी असं होतं, चांगल्या भावनेनं होतं परंतु गैरसमज होतो. भगवान शंकराच्या जटेमध्ये बसलेली गंगा बघते, पार्वती दिसायला कशी आहे. दोघींची एक नजर झाली. नामदेव महाराज एका अभंगामध्ये वर्णन करतात. नामदेव महाराज म्हणतात, एवढं भांडण नुकलं दोघीचं, गंगा गौरी दोघी भांडती, शंभ्याशी धाडीले वणारे, एवढं भांडण जुंपलं दोघींचं. ती म्हटली तू कोण, मी म्हटली, ही म्हटली मी लग्न केलेली पार्वती आहे आणि तू कोण आली. एवढं भांडण जुंपलं. भगवान शंकर वैतागले, या दोघींपासून कुठेतरी लांब जावं म्हणून नाशिक जिल्ह्यात आले. नाशिक जिल्ह्यातून त्र्यंबकला गेले. त्र्यंबकमध्ये एखादं ठिकाण बघावं, एकांत बघावं म्हणून ब्रह्मगिरीच्या शिखरावरती जाऊन बसले आणि बरेच दिवस झाले पार्वती खिडकीजवळ यायची. कोणाची गाडी वाजली का खिडकीजवळ यायची. भगवान शंकर नाही, मध्ये जायचे. एक दिवस नारदाला विचारलं, नारदाने सांगितलं, आई आता भगवान शंकर येणार आणि तुझी गरज तरी काय त्यांना, त्यांच्या डोक्यावर आता गंगा आहे, तुझी गरज त्यांना राहिली नाही. नारदा काहीतरी उपाय सांग, तुझ्या जवळ सर्व उपाय आहेत, काहीतरी उपाय सांग. म्हटले आई उपाय आहे पण माझं नाव येता कामा नाही. तेवढाच एक हरिमुखे म्हणा, हरिमुखी तेवढा एक मंत्र चांगला पाठ, सगळं करायचं पण माझं नाव येता कामा नाही. आता पेटवायला कोण, नारदच, माझं नाव येतं. म्हटले सांग उपाय सांग. ज्या ब्रह्मगिरीच्या शिखरावरती भगवान शंकर बसलेले आहेत त्याच ब्रह्मगिरीच्या शिखरावरती गौतम नावाचे ऋषी राहतात. एवढे तपस्वी साधू आहेत. सकाळी सार पेटतात, दुपारी भात उगतो, संध्याकाळी त्याचा सोंगून भात तयार करतात. म्हटले मग काय करायचं, हुसकवण्याचा प्रयत्न करतील, लाकूड मारतील, गायने मरून जायचं, गोहत्या घडेल, गोहत्येचं पातक घडेल, गोहत्येचं पातक निवृत्त कशाने होईल, वेद उघडतील आणि वेदामध्ये गोहत्येचं पातक घालवण्याकरता एकच उपाय आहे ते म्हणजे गंगेचं स्नान. आणि तपश्चर्या करतील, गंगेला खाली उतरवतील आणि महादेव मोकळे होतील. पटलं. पार्वती मातेनं ठरल्याप्रमाणे नियोजनबद्ध कार्यक्रम केला, गणपतीला गाय बनवलं, त्या ब्रह्मगिरीच्या शिखरावरती गौतम ऋषीच्या भात शेतामध्ये पाठवलं. गौतम ऋषीने हुसकवण्याचा प्रयत्न केला, गाय हल्ली नाही, लाकडाने मारलं आणि गोहत्येचं पातक घडलं. गोहत्या घडली. गौतम ऋषीने विचार केला गोहत्या कशाने जाईल. शास्त्र उघडलं. शास्त्रामध्ये गंगेच्या स्नानामध्ये गोहत्येचे पातकाची निवड होती. मग गंगेची आराधना केली, गंगे मातेची आराधना केली. गंगा माता प्रसन्न झाली. परंतु गौतम मी येऊ शकत नाही, मी अशा ठिकाणी जाऊन बसले का ते ठिकाण मी सोडूच शकत नाही, असं ठिकाण पुन्हा मला मिळणार. म्हटले आई तुला कोणतं ठिकाण. म्हटले भगवान शंकराचं मस्तक, भगवान शंकराच्या जटा, त्या सोडून मी येऊ शकत नाही. मग त्या गौतमाने तिची आराधना सोडून दिली, भगवान शंकराची आराधना चालू केली. भगवान शंकर प्रसन्न झाले. बोल गौतमा काय पाहिजे. म्हटले देवा तुमच्या डोक्यावरती जी गंगा आहे, माझ्याकडून गोहत्या घडली, त्या पातकाच्या निवृत्ती करता, नुसतं माझ्याच करता नाही, माझ्या निमित्ताने अखंड जगताचं कल्याण होईल, ती गंगा प्रवाहित करा. भगवान शंकर तथास्तु म्हटले, अदृश्य झाले. त्या ध्यानामध्ये गेल्यानंतर आपल्या जागेवर ब्रह्मगिरीच्या शिखरावरती भगवान शंकराने सांगितलं गंगे खाली उतर, आता तुला खाली उतरावं लागेल. गंगा म्हटली देवा मी गंगा नंतर आहे, पहिली बाई आहे. एक तर काय मी तुम्हाला मिस कॉल दिला नव्हता, फोन केला नव्हता, येऊ का तुमच्या डोक्यावर बसू का, कारण आमची जातच अशी, एकदा का डोक्यावर बसली तुला उतरत नाही, दारू उतरल एक वेळेला. देवा मी उतरणार नाही, देवा मी उतरणार नाही. भगवान शंकर रागावले, गंगे उतरते का उतरू तुला. हातामध्ये त्रिशूळ घेतलं, ते रवलं, डमरू घेतलं, तांडव नृत्य चालू केलं, जटा सोडल्या आणि भगवान शंकराने नाचता नाचता त्या जटा एका खडकावरती आपटल्या आणि गंगेला प्रवेश केला. गंगा पुढे, पाठीमागे गौतम ऋषी, रामकृष्ण.
हर हर महादेव. पुढे गंगा चालली, पाठीमागे गौतम ऋषी. परंतु त्या दऱ्या डोंगरामध्ये कुठं स्नान करता येईल हो? मग गौतम ऋषीने विचार केला, आता स्नान करण्याकरता काहीतरी योजना केली पाहिजे. म्हणून खाली सपाटीला गंगा आल्यानंतर गौतम ऋषीने काय केलं, गवत कापलं. गवत त्याच्या पेंड्या बांधल्या. संस्कृत मध्ये गवताला कुश म्हणतात. कुशाच्या पेंड्या बांधल्या आणि त्याचा बांध घातला. त्या बांधामध्ये पाणी अडवलं, त्याच्यामध्ये स्नान केलं. गो हत्येचं पातक गेलं आणि ज्या कुशाने अडवलं म्हणून त्या तीर्थाला नाव पडलं कुशावर्त. आणि ते पाप गेलं गो हत्येचं. गो हत्येचं पातक ज्या गंगेनं घालवलं त्या तीर्थाला नाव पडलं गो वद हरी. गोदावरी नाही, गो वद हरी असं या तीर्थाला नाव पडलं. असा या गंगेचा उगम आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरीच्या शिखरामधून झाला आणि ती आपल्या नाशिक जिल्ह्यातून राजमहेंद्री समुद्रापर्यंत गेली. अशा गंगेच्या कथेमधून आपल्या या कथेचा समारोप आज या ठिकाणी करू. खरं तर गंगेचा प्रभाव पुढच्या 1-2 दिवसामध्ये होणार होता, परंतु कालचा सारांश घेऊन आज ही कथा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. उद्या बरोबर वेळेवर या. आज कथेचा दुसरा दिवस. या दुसऱ्या दिवसाची कथा शिवमहात्म्यामध्ये देव 2 ब्राह्मणांची कथा सांगून शिवमहात्म्य आपण संपवून या कथेला शेवटच्या समारोपामध्ये गोदावरीचा उगम सांगण्याचा प्रयत्न केला. उद्या भगवान शंकराच्या अतिप्राचीन कथा ज्या आपल्याला ऐकायला मिळाल्या नाही त्या उद्यापासून आपल्याला ऐकायला मिळतील. तेव्हा आजच्या कथेला याच ठिकाणी समारोप करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. रघुनंदन राघव राम हरे सीताराम हरे सीताराम हरे सीताराम हरे सीताराम हरे रघुनंदन सीताराम हरे सीताराम हरे करता सर्वांनी जागेवर उभं राहायचं आहे. पायामध्ये चप्पल बुट असेल तर कृपया ती काढून आरतीसाठी सर्वांनी जागेवर उभं राहायचं आहे. शिव पुराण शिव जी की आरती शिव चरणों में ध्यान अपना दे. शिव पुराण शिव जी की आरती शिव चरणों में ध्यान अपना दीजिए. शिव पुराण दिखाने वाला बिगड़ी को बना
ओम यज्ञदेवहस्तानि धर्माणि प्रथमान्या संसदिहनागं महिमान सजन्म यत्र पूर्वे श्राद्धः सन्निदेवः ओम राजाधिराजाय प्रदयसाय नमो वयं श्रवणाय कुर्मे समे कामाय वयं कामेश्वर वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्यायश सार्वभौम सर्वायुष अन्तर्धानपराधात पृथक् समुद्रपर्यन्ताय एकलाडिते तदक्लेश श्लोको भिगितो परमेष्ठानो मरुतस्यावसंग्रहे आरक्षितस्य कामप्रेर विश्वे देवा सभा सजयते ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि नमः पार्वती पते हर हर महादेव। उद्या